चौथ्या टप्प्याचं मतदान आज पार पडतंय आणि या मतदानासाठी आज सकाळपासूनच मतदारांमध्ये देखील उत्साह दिसतोय। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कुटुंबासमवेत संगमनेर तालुक्यातील जोरवे या गावात आज काही वेळापूर्वीच मतदान केले। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। मतदानाचा चौथा टप्पा पार पडतोय, काय आव्हान मतदारांना कराल? नाही, मतदारांना तर आव्हान मी करेल की लोकशाहीचा उत्सव हा आहे आणि आपण भारतीय लोकशाही, भारतीय राज्यघटना ही पुढच्या काळातही ताकदवान बनत जाईल आणि कायम टिकेल। आपलं स्वातंत्र्य टिकेल, लोकशाही टिकेल आणि आपली राज्यघटनासुद्धा ताकदवान बनत जाईल। या पद्धतीनं त्यांनी मतदान करावं। राज्यात पैसे वाटपाचा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला गेला आहे, पुणे असेल किंवा काल नगर असेल, काय कसं पाहता आहे? दुर्दैवानं सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप झाल्याची तक्रार येत आहेत। ही तर वस्तुस्थिती आहे, परंतु जनता पैशाला भुलणार नाही, जनता लोकशाहीला मतदान करेल। महायुतीनं दावा केला आहे की आमच्या 45पेक्षा जास्त खासदार महाराष्ट्रातून येतील। महाविकास आघाडीचं काय वाटतं? एक बरं आहे की महायुतीने फक्त 45 म्हणलं, 48पेक्षा जास्त म्हटलं नाही, परंतु आम्ही एक विश्वास देतो, काही झालं तरी आम्ही 40 पार करणार आहोत। महाविकास आघाडी 40 पार करेल। एकूणच जर पाहिलं तर ज्या पद्धतीचं राजकारण या पूर्ण निवडणुकीत आपण महाराष्ट्रात पाहिलं, आरोप प्रत्यारोपाची जी राजकारणाचा दर्जा आहे तो कुठेतरी भाषा ही कमी झाली। दुर्दैवानं तसं घडलेलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचं खूप नुकसान हे भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। दर्जाच्याच बाबतीत म्हणाल तर माननीय पंतप्रधानांचाच भाषणाचा दर्जा ज्या पद्धतीचा होता, काय अनुकरण करावं लोकांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी बाकी, परंतु महाराष्ट्रानं मात्र आपली संस्कृती जपली पाहिजे। राजकारण असतं, शेवटी राज्यघटनेनंच पक्ष आहे, मतमतांतरं आहेत, विरोधी आहे, तसा सत्ताधारी आहे, हा त्या लोकशाहीचा भाग आहे। हे समजून घेऊन एक दर्जा आपण पाळला पाहिजे अशी अपेक्षा माझी आहे। नगर जिल्ह्यातसुद्धा शिर्डी असेल, नगर दक्षिण असेल, या दोन्ही जागांवर महायुती विजय होईल असा दावा केला जातोय। तुम्ही या जिल्ह्यात आहात, तुमच्यासमोर भाजपचे नेते विखे पाटील सुद्धा आहेत, दोघांकडून दावा केला जातो। काय वाटतंय नगर जिल्ह्याच्या दोन्ही जागांना? असं आहे की 4 जून काही दूर राहिलेली नाही, 4 जून काही दूर नाही राहिलेली, फार जवळ आहे। निर्णय लोकांचा राहणार आहे, महाविकास आघाडीचा राहील। आणि निश्चितच जर पाहिलं तर महाविकास आघाडीच विजय होईल। जिल्ह्यात आणि राज्यात सुद्धा मोठं यश मिळेल असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे। त्यांच्या कन्यासोबत आपल्याबरोबर आहेत जयश्री। बाळासाहेब थोरात राज्यभर दौरा करत होते, ते करत असताना तुम्ही मात्र विधानसभा मतदारसंघात पूर्णतः फिरत होता, काय अनुभव होता या निवडणुकीत? नाही, अनुभव खूप चांगला राहिलेला आहे, खूप काही शिकायला सुद्धा भेटलेलं आहे आणि त्याचबरोबर एक लक्षात आलं आहे की सर्व शेतकरी किंवा सर्वसामान्य माणूस हा अतिशय चिडलेला आहे, रागवलेला आहे। सध्याची जी देशाची स्थिती आहे ते कोणालाही पटत नाही आहेत। म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहेत आणि आपले सर्वसामान्य माणसं जे आहे ते महागाईला खूप जास्त त्रासलेले आहे। तर नक्कीच बदल जो आहे तो दिसणारच आहे। तालुका अध्यक्षपदाची धुरा हातात घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे, काय ते पद आणि सगळं काही कसं वाटलं एकंदर? एक संधी असते काम करण्याची आणि युवकांचं संघटन करण्याची आणि युवकांबरोबर सगळ्यांबरोबर काम करण्याची एक चांगली संधी मला भेटलेली आहे आणि नक्कीच ह्याचा मी पूर्ण फायदा घेतला आहे। निश्चितच जर पाहिलं तर आज मतदान पार पडतं आहे, थोरात कुटुंबियांनी मतदान केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा एबीपी माझाच्या माध्यमातून मतदारांना आव्हान करतो की आपण सुद्धा मतदानासाठी घराबाहेर पडा आणि आपला हक्क आणि आपलं कर्तव्य पूर्ण करा। नितीन ओझा, एबीपी माझा, संगमनेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।